नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील चाकण MIDC क्षेत्रात वराळे गावाच्या हद्दीत एका भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती आणि 4 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला आहे. या प्रकरणी शनिलिंग शिवानंद स्वामी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात लक्ष्मी सिद्रामय्या स्वामी वयवर्षी 24 यांचा मृत्यू झाला असून सिद्रामय्या स्वामी आणि त्यांचा मुलगा संगम वयवर्षी 4 यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वामी कुटुंबीय आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH12 EY 8711 या वाहनावरून वराळे ते आंबेठाण या रस्त्याने जात होते. मालपाणी कंपनीसमोर आले असता पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की लक्ष्मी स्वामी यांचा जागीच मृत्यू झाला, तर लहान मुलाला आणि पतीला गंभीर दुखापत झाली असून आरोपी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने खेड तालुक्यात महाळुंगे भागात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विरुद्ध कारवाई करत तब्बल 92,98,000 रुपयांचे पदार्थ जप्त केले. 2 वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या थाळीमध्ये हा साठा हस्तगत करण्यात आला. FDAला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रथम खेडमधील महाळुंगे MIDC येथील मेसर्स आझमी वेट ब्रिज या ठिकाणी छापा टाकला. तेथे त्यांना विक्री व वितरणासाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. तसेच एक बोलेरो मॅक्स पिकअप या वाहनातून या पदार्थांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. कारवाई दरम्यान 72,17,131 रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि 7 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 79,17,131 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन मालक सिराज नूर आलम तसेच अज्ञात जागा मालकाच्या विरुद्ध महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला भेटायला आल्याचा राग मनात धरून एका विवाहितेवर तिच्या पतीने लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना आळंदीमध्ये घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी महिला जखमी झाली असून सासरच्या मंडळींनी तिला चिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी एका पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिचा पती अभिषेक भीमराव भोरे, सासरा भीमराव भोरे आणि एक महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मरकळ परिसरात बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर आळंदी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने दाट झाडी झुडपांचा फायदा घेत तेथून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे 2,06,000 रुपयांचे कच्चे रसायन जप्त केले आहे. या प्रकरणी सूरज कुमार राहणार मरकळ याच्या विरोधात आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील तसेच आळंदी ग्रामीण परिसरामधील वडगाव रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील कचऱ्याचा अंदाज न आल्यानं ट्रकची चाके लगतच्या चारीत जाऊन ट्रक अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. कचऱ्याच्या ढिगामुळे ट्रक चालकास तेथील अंदाज न आल्याने ट्रक खड्ड्यात गेला असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. खेड तालुक्यातील पांगरी गावातील विष्णू भिका घोलप यांच्या गोठ्यावर हिंस्र वन्य प्राण्याने हल्ला करून 5 शेळ्या ठार केल्याची घटना शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी रात्री घडली. खेड तालुक्यातील कडूस मुसळेवाडी रोड चव्हाण वस्ती या ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. संपत चव्हाण यांचा पाळीव कुत्रा यामध्ये जखमी झाला. या भागात पिंजरा लावण्याची मागणी काळूराम चव्हाण यांच्यासह स्थानिकांनी केली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक व ST बस स्थानक परिसरात चाकण नगर परिषदेची अतिक्रमण विभागाचे वाहन आल्यानंतर विक्रेते आणि हातगाड्या बाजूला होतात. या वाहनाची पाठ फिरताच पुन्हा तेच कोंडीचे आणि अतिक्रमणाचे चित्र पाहायला मिळते. याच प्रकारे लगतच्या ST स्थानकात पोलीस आल्यानंतर अवैध मटका आणि अन्य व्यवसाय बंद होतात. पोलिसांची पाठ फिरताच सगळे अवैध धंदे पुन्हा सुरू होतात. चाकण MIDC मधील बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग या भागातून PMRDA यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे काही जणांकडून नटबोल्ट काढून चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. कठडे खिळखिळे झाल्याने तीव्र वळणांवर अपघातांची मालिका सुरू आहे. PMRDAला याबाबत कळवूनही त्यांच्याकडून काहीही कार्यवाही होत नसल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते अमित देशमुख यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे.
खेड तालुक्यातील आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत आरोग्य उपकेंद्रावर कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे गेले 2 महिन्यांचे वेतन व गेले 4 महिन्याचा इन्सेंटिव्ह थकलाय। याच्या निषेधार्थ व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील 44 वैद्यकीय समुदाय डॉक्टर मंडळींनी सोमवार दिनांक 2 मार्च पासून ऑनलाईन काम बंद आंदोलन सुरू केल्याचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांना दिले। संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जवळपास 450 समुदाय आरोग्य अधिकारी या ऑनलाईन काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। संपूर्ण पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ऑनलाईन कामकाज ठप्प होणार असले तरी समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत राहून जनतेची दररोजची आरोग्य सेवा सुरू ठेवणार आहेत। आळंदी नगरपालिका चौकात आधुनिक दुभाजक। आळंदी येथील आळंदी नगर परिषद चौक परिसरातील रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालू राहावी यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने अत्याधुनिक पद्धतीचे दुभाजक बसवण्यात आले आहे। आळंदी नगर परिषद चौक रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते। ही रहदारी होत असताना काही दुचाकी चारचाकी वाहन चालक बेशिस्तपणे वाहन वळवतात, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवतात। यामुळे तेथील परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार होत होती। त्यामुळे प्रायोगिक तत्वावर आळंदी तेथील रस्त्यावर ही व्यवस्था करण्यात आली आहे। आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल समोर तसेच केळगाव बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत। केळगाव ग्रामपंचायत व पालिका यामध्ये बाह्यवळण रस्त्यावर उघड्यावर टाकलेला कचरा उचलण्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे। रस्त्याच्या कडेचा कचरा तसाच साठवून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे। सोमवारी 2 मार्च रोजी इंद्रायणी हॉस्पिटल परिसरातील रस्त्यातील कचऱ्याला समाजकंटकांकडून आग लावण्यात आल्याने तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे। महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीत वेतनवाढ करार। महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील 3रा वेतनवाढ करार संपन्न झाला असून हा लॉजिस्टिक उद्योगातील इतिहासातील सर्वात मोठा विक्रमी करार ठरलाय। हा करार कण औद्योगिक वसाहतीतील निघोजे येथील कंपनीच्या कार्यालयात केला गेला। या करारानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले। करार सोहळ्यात संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरीचे आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे तसेच कंपनीकडून असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट HR संजय गावडे आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट HR प्रदीप झोटिंग प्रमुख उपस्थित होते। करारात एकूण पगारवाढ 15,500 व इतर अनेक अलाउन्स असल्याचे सांगण्यात आले। सिनियर राज्यस्तर कबड्डी पुरुष व महिला क्रीडा स्पर्धा 2026 राजगुरुनगर खेड या ठिकाणी उत्साहात संपन्न। कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र, कबड्डी असोसिएशन ऑफ पुणे, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना आयोजित राज्यस्तर सिनियर कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 25-26 पुरुष महिला दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय राजगुरुनगर, चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे पुरुषांचे 24 संघ व महिलांचे 16 संघ सहभागी झाले होते। 2026 या वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च रोजी होणार आहे। वर्षातील पहिले चंद्रग्रहण उद्या मंगळवारी 3 मार्च रोजी होणार असून हे खंडग्रास आंशिक चंद्रग्रहण असणार आहे। हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होईल। चंद्रग्रहण भारतात दिसेल। चंद्रग्रहण मंगळवारी दुपारी सुरू होईल आणि संध्याकाळी संपेल। ग्रहणाच्या 9 तास आधी देशात सूतक काळ सुरू होईल, ज्या दरम्यान शुभ कार्य करण्यास मनाई असल्याचं मानलं जाते। दरम्यान प्रसिद्ध मंदिरांच्या वेळेवर देखील मोठा परिणाम होणार असून धार्मिक श्रद्धा आणि सूतक काळातील कठोर नियमांमुळे दक्षिण मुंबईतील कुलदेवी मुंबा देवी ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। भारतीय प्रमाण वेळेनुसार 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 संपेल। या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटे चालेल। चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो। या आधारे 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सूतक काळ सुरू होईल। ग्रहणानंतर सूतक संपेल। सूतक काळात सर्व शुभ आणि अशुभ कार्य थांबवली जातात। सूतक काळात कोणीही मूर्ती किंवा पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये म्हणून मंदिराचे दरवाजे देखील बंद केले जातात। या काळात स्वयंपाक करणे किंवा खाणे देखील टाळावे। पूजा, हवन, यज्ञ किंवा नवीन प्रकल्पांची सुरुवात टाळावी। गर्भवती महिला, वृद्ध आणि मुलांना या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। हे चंद्रग्रहण भारतातील बहुतेक भागात दिसणार आहे, जरी त्याची दृश्यमानता सर्वत्र सारखी नसेल। देशाच्या काही दुर्गम पश्चिम भागांना वगळता बहुतेक भागात ते दिसेल। चंद्रग्रहण थेट डोळ्यांनी पाहू शकता असे वैज्ञानिकांचं मत आहे। त्यासाठी विशेष चष्मा किंवा फिल्टर ग्लासेसची आवश्यकता नाही। शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की थेट डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहिल्याने रेटिनाला कोणतेही नुकसान होत नाही। ग्रहण संपेपर्यंत खाणे, पूजा करणे आणि इतर शुभकार्य करू नका। या काळात मंदिरांमध्ये नियमित पूजा देखील थांबवण्यात येईल। गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी लागेल आणि वृद्ध आणि मुलांची काळजी घेण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे असेही सांगण्यात येत आहे। राजगुरुनगर येथे आनंदी आनंद मंगल कार्यालयात महिलांनी आयोजित केलेल्या आनंदी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळालाय।
जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, विनाया मुंगसे, दीप्ती भोगाडे, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, राजगुरुनगर नगर परिषद नगराध्यक्षा मंगेश गुंडाळ आदी यावेळी उपस्थित होते. वाशेर येथे संत तुकाराम महाराज बीजनिमित्त गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच उल्हास कुडेकर यांनी दिली आहे. या बैलगाडा शर्यतींना रोख रकमेच्या बक्षिसांसह फायनल शर्यतींना रोख रकमेची बक्षिसेही ठेवण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अवघी देहू नगरी आता सज्ज झाली आहे. विविध गावातील वारकऱ्यांच्या दिंड्या देहू नगरीकडे दाखल होऊन देहू नगरीच्या परिसरात विसावू लागल्यात. संत तुकाराम महाराजांची देहू नगरी भक्तिमय वातावरणात तल्लीन होत असतानाच आळंदीमध्ये देखील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी होणार आहे. वाघोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी खेड तालुक्याचे सुपुत्र 74 किलो वजनी गटात यश मोहिते आणि 65 किलो वजनी गटात निलेश इंगळे पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. राजगुरुनगर येथील बच्चे पाटील कॉलनीमधील श्रीकृष्ण मित्र मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं शिवजयंती सजावट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आलेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय. शरद महादेव मांजरे यांच्याकडून मांजरेवाडी पिंपळ येथील वेताळेश्वर ग्रंथालयात सुधारित आवृत्ती UPC MPSC पुस्तकांचा संच ग्रंथपाल दत्तात्रय मांजरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. शेल पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रिया नितीन मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी अभिषेक दौंडकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. उपसरपंच पदासाठी प्रिया नितीन मोहिते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं प्रिया नितीन मोहिते यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलंय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तोरणे खुर्द या गावामध्ये होळी निमित्त क्रिकेटचे भव्य दिव्य सामने आयोजित करण्यात आले होते. खेड तालुक्यातील क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झाल्याचं संदीप मेठल यांनी पुणे लाईव्हला कळवलं. चाकण ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः दौरा करून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. ट्रॅफिक मुक्त चाकण हे अजितदादांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहात व्यक्त केल्यात. एक मोठी MIDC म्हणून चाकण MIDC आशिया खंडात सर्वात मोठी MIDC आहे की ज्या MIDCमुळे आपल्या महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये GST मिळतो आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असतात. त्याच MIDCला आणि चाकण आणि राजगुरुनगर, आळंदी आणि संबंधित सभोवतालच्या गावांना ट्रॅफिकनं विळखा घातलेला आहे. खऱ्या अर्थानं हा विळखा जर सोडवायचा असेल तर यापूर्वीसुद्धा PMRDच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, MSIDCच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून अनेक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं. खऱ्या अर्थानं ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून संपूर्ण ट्रॅफिक मुक्त चाकण आणि राजगुरुनगर खेड तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार आराखडा तयार करून चाकण शिक्रापूर रस्त्याचं टेंडर झालं. PMRDने काही ठराविक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. अद्यापपर्यंत अनेक कामं त्या ठिकाणी सुरू नाही आहेत आणि जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचं आहे त्यासाठी भविष्यात निधी मिळावा, हीच खऱ्या अर्थानं ट्रॅफिक मुक्त जर आमचं चाकण आणि खेड तालुका झाला तर दादांना तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे. हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेला होळी उत्सव खेड तालुक्यात पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिमगा सणानं परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय.
खेड तालुक्यातील विविध मंदिरात होळी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले. खेड तालुक्यात गावोगावी परंपरेनुसार होळी पेटवून नैवेद्य दाखवण्यात आला. धुलीवंदनाला विविध पिचकाऱ्या यांसहच रंग बाजारात दाखल होऊन धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी अवघी तरुणाई आता सज्ज आहे. होळी सणाच्या निमित्तानं राजगुरुनगरमधील नागरिकांनी काय सांगितलंय हे पाहूया. या चौकाचं नाव जरी लाल बहादूर शास्त्री चौक असलं तरी आज आमच्या लहानपणापासून म्हणजे मागच्या 70-80 वर्षापासून या राजगुरुनगर गावाची एक परंपरा आहे की या चौकाला होळी चौक असं म्हटलं जातं. आणि जो होळीचा मुहूर्त असतो त्यावेळेस इथे सगळ्यात पहिल्यांदा होळी पेटवली जाते आणि इथली होळीतलं विस्तू नेऊन त्यानंतर मग जवळचे जे काय वाडे असतील, चौक असतील किंवा घरी जे लोक होळी करतात ते इथला विस्तव नेऊन त्यानंतर ते होळीचं तिथं घरी जाऊन पूजन करतात आणि 90% लोक येऊन इथे होळीला जो आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो तो इथं अर्पण करतात, नारळ अर्पण करतात आणि भक्तिभावाने नमस्कार करतात आणि याकडून वर्षभर सुख समृद्धी शांत समाधान मागतात. याच्यामध्ये सगळे द्वेष, ईर्षा, इडापिडा सगळी चौकात जावे, सगळ्या व्यवसाय सगळ्या भरभराट हो अशी सगळी प्रार्थना ग्रामस्थ करतात. धन्यवाद. साधारण 100 वर्षापूर्वी हे जे गाव होतं हे बाजारपेठ चिमळी गावचे रहिवासी माजी पशुवैद्यकीय अधिकारी वसंत पंढरीनाथ पाटोळे वय वर्ष 83 यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालंय. त्यांच्या पश्चात 2 बहिणी, 1 भाऊ, पुतणे, भाचे असा परिवार आहे. सुदवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे यांचे ते मेहुणे होते. आळंदीचे माजी नगराध्यक्ष व श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष, सकळ जैन संघ पुणे जिल्हा, उपाध्यक्ष सुरेश काका वडगावकर हे वयाच्या 83व्या वर्षात पदार्पण करत आहेत. काकांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडचे आमदार बाबाजी काळे हे होते. यावेळी बडगाव शहरी आमदार बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.